तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी 23 तारखेला खुशखबर आलेली आहे आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा वाटप सुरू झालेला होता. ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळाले त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि तो येणारच होता. त्या बहिणींचे पैसे रेग्युलर सुरू होते. पण काही बहिणींचे प्रश्न असे येत आहे की आम्ही सुद्धा केवायसी फेब्रुवारी महिन्यातच केली, आमची सुद्धा केवायसी चुकली होती, आमचा सुद्धा लाभ बंद झाला होता, मग आम्ही सुद्धा फेब्रुवारी महिन्यात केवायसी केली, तर मग बाकी बहिणींना 1500 कसे आले, बाकी बहिणींना कसा काय जानेवारीचा हप्ता आला, मग आम्हाला का आला नाही? केवायसी दुरुस्ती करून सुद्धा आम्हाला लाभ अजूनपर्यंत का मिळाला नाही आणि कधी मिळेल? सर्वात मोठा प्रश्न, का मिळाला नाही आणि कधी मिळेल या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये हाईपचं बटन असते ते हाईपचं बटन दाबा, म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर बघा, आपण या ठिकाणी टप्प्यानुसार समजून घेऊ. शासनाने काय केलं? ई-केवायसीची दुरुस्ती. ई-केवायसीची दुरुस्ती सुरू केली 6 फेब्रुवारी पासून. शेवटची तारीख दिली 31 मार्च पर्यंत. 31 मार्च पर्यंत ई-केवायसी पूर्ण करायची आहे. यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी 6 फेब्रुवारी पासूनच केवायसी करण्यासाठी सुरुवात केली, केवायसी दुरुस्ती केली, केवायसीची सबमिट केली. मग या ठिकाणी आता बघा, शासनाने काय केलं? पैसे पाठवले टप्प्याटप्प्याने. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये केवायसी सर्वांनीच केली, भरपूर लाडक्या बहिणींनी केली असेल. जवळपास 100% जर लाडक्या बहिणींची केवायसी चुकली असेल तर जवळपास 80 ते 90% लाडक्या बहिणींनी फेब्रुवारी महिन्यात म्हणजे आतापर्यंत केवायसी पूर्ण केलेली आहे. तरी पण मग लाभ मिळाला का नाही? तर बघा, या ठिकाणी शासनाने काय केलं की केवायसीची दुरुस्ती ज्या बहिणींची झाली त्या बहिणींना टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले. टप्प्याटप्प्याने कसे पाठवले? आता आपण तारीख जी आहे ते एक्झाम्पलसाठी या ठिकाणी घेऊ की ज्या बहिणींनी 6 तारखेपासून तर कदाचित 15 तारखेपर्यंत, आता ही 15 तारखेपर्यंत की 20 तारखेपर्यंत की 10 तारखेपर्यंत ही तारीख आपण अंदाजे घेत आहे. आपल्याला सुद्धा या ठिकाणी पूर्ण आयडिया नाही की शासनाने कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत केवायसी केलेल्या बहिणींची चौकशी करून यादी लवकर पाठवली. तर आपण या ठिकाणी 6 तारखेपासून तर अंदाजे तारीख घेत आहे 15 पहिल्या टप्प्यामध्ये. मग शासनाने कदाचित काय केलं असेल की 6 तारखेपासून आणि 15 तारखेपर्यंत ज्या बहिणींची केवायसी पूर्ण झाली त्यांची चौकशी करून लगेच डीबीटी मध्ये यादी पाठवली. लगेच त्यांची यादी डीबीटी मध्ये पाठवली, डीबीटी मध्ये यादी ऍक्टिव्हेट झाली आणि मग जानेवारी महिन्याच्या हप्ता वाटपामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 23 तारखेला त्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला. आता ही 15 तारीख आपण अंदाजे घेतले, कदाचित होऊ शकते 10 तारखेपर्यंत, कदाचित होऊ शकते 12, 13, 14 किंवा 20 तारखेपर्यंत सुद्धा जाऊ शकते. ही तारीख गृहीत धरू नका, ही तारीख फक्त आपण एक एक्झाम्पलसाठी अंदाजे सांगत आहे. त्यानंतर मग त्या बहिणींना पैसे आले, पैसे जमा झाले. मग काही बहिणी अशा सुद्धा असू शकतात की काही बहिणींनी 15 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत केवायसी केली असेल. आता सर्व तारखा ज्या आहेत मी तुम्हाला अंदाजे सांगत आहे. ऑफिशियली अशी तारीख नाही की या तारखेपर्यंतच केवायसी केली म्हणून याच तारखेपर्यंत पैसे जमा झाले. ऑफिशियली नाही, अंदाज आहे. 15 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत केवायसी केली असेल तर मग त्यांची चौकशी बाकी असेल, शासनाकडे यादी गेली नसेल, केवायसी तुमची सक्सेसफुल सबमिट झाली पण कदाचित यादी जाण्याच्या तारखेच्या नंतर तुम्ही केवायसी केली असेल. वाटपाची जी काही यादी गेली ती यादी गेल्याच्या नंतर तुम्ही केवायसीची दुरुस्ती केली असेल, त्यामुळे या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे आले नसावे. म्हणजे सोप्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर ज्या लाडक्या बहिणींनी लवकर दुरुस्ती केली त्या बहिणींचे लवकर पैसे आले, ज्या लाडक्या बहिणींनी उशिरा केवायसीची दुरुस्ती केली त्या बहिणींना उशिरा पैसे येईल. मग जे काही तारखा मी तुम्हाला सांगत आहे हे एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगत आहे. मग 6 ते 15 पर्यंत केवायसी दुरुस्ती केली, त्यांची यादी अपडेट झाली, त्यांची यादी गेली, जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांना पाठवला. मग 15 तारखेच्या नंतर जर कदाचित तुमची केवायसी पूर्ण झाली असेल तर तुमची यादी गेलेली नसेल, तुमची यादी गेली नसेल तर मग तुमची यादी पुढच्या वेळेस जाईल. आताच यादी गेली नाही तर मग तुमची यादी पुढच्या वेळेस जाईल. पुढच्या वेळेस कधी? तर फेब्रुवारी महिन्याच्या वाटपामध्ये. फेब्रुवारी महिन्याचं वाटप कधी होईल? फेब्रुवारी महिन्याचं वाटप होईल मार्च महिन्यामध्ये. 31 मार्च पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता. फेब्रुवारी महिन्याचं वाटप मार्च महिन्यामध्ये होईल आणि तुमची केवायसी जर पास झाली, तर तुम्हाला सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये पैसे येणे सुरू होईल. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल तुम्हाला मार्च महिन्यामध्ये. तुमचा जो काही डाऊट होता तो क्लिअर झाला असेल. टप्प्याटप्प्याने केवायसीची यादी जाणे सुरू आहे, टप्प्याटप्प्याने केवायसी होणे सुरू आहे. टप्प्याटप्प्याने केवायसीची यादी डिपार्टमेंटमध्ये जाते, डिपार्टमेंटमध्ये जाऊन डीबीटी मध्ये तुमची यादी अपडेट होते. त्या ठिकाणी यादी अपडेट झाल्यानंतर तेवढ्याच बहिणींना पैसे येतात. पहिल्या टप्प्याच्या तारखेमध्ये ज्या बहिणींची केवायसी सबमिट झाली त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आधी आला. दुसऱ्या टप्प्याच्या केवायसी मध्ये ज्या बहिणींची केवायसी सबमिट झाली त्या बहिणींना कदाचित पुढच्या वाटपामध्ये पैसे
येईल. तर काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. तुमच्या केवायसीची चौकशी झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून तुमचा लाभ सुद्धा सुरू होईल आणि तुम्हाला सुद्धा रेग्युलर सर्व लाडक्या बहिणींसारखेच तुमचे सुद्धा पैसे सुरू होईल. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.